दिवशी मंगळवारी कुपवाड येथे वाढीव घरपट्टीच्या विरोधात घेण्यात आलेल्या आंदोलनात भाजपचे नगरसेवक कसे सहभागी झाले असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक यांनी केला। त्यांना एवढं माझं सांगणं आहे की परवा दिवशी घेण्यात आलेले हे आंदोलन कुपवाड परिसर शहर संघर्ष समितीचे व सर्व पक्षीय व कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने घेण्यात आले होते। जरी आम्ही सत्ताधारी नगरसेवक जरी असलो तरी कुपवाडचा आम्ही नागरिक आहे आणि ही घरपट्टी वाढी चुकीची आहे, चुकीला चूक म्हणलं पाहिजे म्हणून आम्ही त्या आंदोलनात सहभागी झालो होतो। आणि एवढंच न करता आम्ही आता आयुक्त मॅडम समोर जाणार आहे, त्यांना दाखवून देणार आहे कशी वाढून किंवा चुकीची घरपट्टी भांडवली मूल्यावर आलेली आहे आणि ह्या घरपट्टीला आमचा विरोध असणार आहे। आम्ही आयुक्त मॅडमांना दर्शवून देणार आणि ही घरपट्टी वाढ कशी रद्द करण्यात येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। प्रसंगी आम्ही आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील, सांगलीचे आमदार सुधीर दादा असतील, मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे असतील व आमच्या पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेत्यांना भेटून ही घरपट्टी वाढ कशी चुकीची आलेली आहे हे दाखवून देऊन ही घरपट्टी वाढ रद्द करण्यात यावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। फक्त विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना माझं एकच म्हणणं आहे, विरोध करण्याची भूमिका ही तुमची असते ती तुम्ही विसरून गेलाय। तुम्ही विरोध करायचं सोडून विरोध करणाऱ्यांवर आरोप करायलाय आणि हे विरोधी नगरसेवक माजी नगरसेवक हे गेल्या इलेक्शन झाल्यापासून त्यांचा पराजय झाल्यापासून ते वैफल्यग्रस्त होऊन असे वारंवार प्रत्येकावर काम करणाऱ्यावर आरोप करत आहेत। माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आरोप करत राहा, आम्ही आमचं काम चालू